मित्रांनो फायनली पोहोचलोय. सकाळच्या टायमाला फ्लाईट मध्ये डोळे उघडले तर आम्ही होतो जपान मध्ये. होय मित्रांनो, मी आणि माझी फ्रेंड्स आलोय जपानला आणि एक थोड्याच वेळात म्हणजे फ्लाईट लँड झालं आणि लँड झाल्यावर माझं रिॲक्शन बघा. ह्याच्यानंतर मस्तपैकी प्लेनच्या बाहेर आलो आणि प्लेनच्या बाहेर आल्यावर एकदम भारी वाटलं बघा. मित्रांनो फायनली जपान मध्ये पोहोचलोय. तर चला बघूया आता पुढे काय काय होतंय. तिथं आल्यावर सगळ्यात आधी एक इमिग्रेशन साठी फॉर्म भरायला लागतोय, त्याशिवाय बाहेर सोडतच नाहीत. 10 तारखेला बॅग दिलती, आता 11 तारखेला दुपारच्या टायमाला बॅग मिळाल्या बघा. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे इंडिया आणि जपानच्या टाइम मध्ये 4 तासाचा फरक आहे. आणि एक थोड्याच वेळात म्हणजे आपण बस मध्ये येऊन बसलो होतो आणि ही बघा आमची जपानची गाईड, ही आमच्या बरोबर पूर्ण 8 दिवस असणार आहे आणि आम्हाला पूर्ण जपान फिरवणार आहे. इथं झालती संध्याकाळ का सांगा, आमच्या फ्लाईटला झालता वेळ म्हणून आम्हाला इथं एकच साईड सीन बघायला मिळणार होता, जे आहे हे उमेडा स्काय बिल्डिंग. ही बिल्डिंग फेमस आहे का सांगू, ह्याचं आर्किटेक्चर खूप भारी आहे. उमेडा स्काय बिल्डिंग बघितल्यानंतर आपण आलो होतो हॉटेलमध्ये, रूम त्यांनी चेक इन केली. मित्रांनो रूम मध्ये चेक इन केलेलं आहे. आता जेवायचं, रात्रीचं जेवायचं आणि झोपून टाकायचं. पुढचा व्लॉग लवकरच येणार आहे. तर चला बाय.